सर झाले रेकॉर्डिंग सुरू करू ना. हो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या मिशन आरंभ प्रकल्पाअंतर्गत अगदी जून महिन्यापासून इयत्ता 5वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या तासिका सुरू आहेत. मी अनिल कडलग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे, तालुका संगमनेर, आज पुन्हा वर्गीकरण या पाठाकडे आपणाला घेऊन जाणार आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची निर्मिती झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्करजी पाटील साहेब आणि शिष्यवृत्तीच्या प्रमुख जयश्री कारले मॅडम यांनी या प्रकल्पाला खूप चांगल्या प्रकारे गती दिली. संगमनेरचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब बुंड साहेब यांनी मला या ठिकाणी तुमच्या समोर जी अध्यापनाची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचे तंत्रस्नेही मित्र सन्माननीय श्री संदीप पावशे सर यांच्या सहकार्यातून आपण आजची तासिका पुढे घेऊन जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला वर्गीकरण या घटकाअंतर्गत आपण शब्दसंग्रह हा भाग बघत होतो. शब्दसंग्रह बघत असताना विसंगत घटक ओळखा, विजोड पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा याबद्दलची काही उदाहरणे आपण पाहिली. ती उदाहरणे बघत असताना 3 शब्दांमध्ये कसं साम्य आहे, कोणत्या गुणधर्मांमध्ये आहे, कोणत्या स्वभावानुसार त्यांच्यात सारखेपणा आहे आणि तिघांमध्ये सारखेपणा असेल तर एक पद वेगळं निघतं आणि ते आपल्याला शोधायचं होतं. ही उदाहरणे बघत असताना इतर घटकांशी त्यांचा कसा समन्वय असतो, इतर घटकांशी कसा परस्पर संबंध येतो हेही आपण बघितलं. शब्दसंग्रहाची आणखी काही उदाहरणे बघून आज आपण आकृत्या या घटकाकडे वळणार आहोत. प्रथमतः शब्दसंग्रहातील काही उदाहरणं. पर्याय क्रमांक 1 इसवी सन 2016, पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1900 1900, पर्याय क्रमांक 3 इसवी सन 2020 आणि पर्याय क्रमांक 4 इसवी सन 2000. या पर्यायांमध्ये विसंगत पद कोणतं आहे हे ओळखण्यासाठी आधी 3 पद कशी सारखी आहेत, 3 पर्याय कसे सारखे आहेत हे आपल्याला बघायचं. हा बुद्धिमत्तेचा जो प्रश्न आहे हा गणित विषयाशी निगडीत आहे. गणित विषयातून तो बुद्धिमत्तेत आलेला आहे. मुलांनो, ज्यावेळेस सनदर्शक संख्या असतात, हे 4ही पर्याय सनदर्शक संख्या आहेत, साल आहेत, अशा वेळी लीप आणि अनलीप हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग लीप वर्ष कसं ओळखायचं, तर बऱ्याचदा आपल्याला नियम माहित असतो. सनदर्शक संख्येला 4 ने भाग दिला आणि तो पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष. परंतु हे माहित असायला हवं आपल्याला की सनदर्शक संख्या पूर्ण शतक असेल 1900 2000 तर त्यावेळी आपण लीप वर्ष ओळखण्यासाठी 4 ने भाग देत नाही तर 400 ने भाग द्यावा लागतो. 400 ने भाग गेला तरच ते लीप वर्ष. मग तुम्हाला माहित आहे लीप वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. वर्षाचे दिवस असतात 366. हे कधी असतं? लीप वर्षात. अनलीप वर्षात फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो
आणि वर्षाचे दिवस असतात 365. त्याला आपण अनलीप किंवा सामान्य वर्ष म्हणतो आणि यावर आधारित वरचा प्रश्न आहे. आणि मग लीप वर्ष ओळखण्याचे 2 नियम आपल्याला माहित असले पाहिजे. 4ने भाग केव्हा द्यायचा आणि 400ने भाग केव्हा द्यायचा. 2016 2020 हे लीप वर्ष आहेत की नाही हे ओळखण्यासाठी 4ने भाग द्यावा लागेल. तर इथे 19 शतक 20 शतक किंवा ज्या सनदर्शक संख्यांच्या शेवटी 2 शून्य असतात अशा सनदर्शक संख्यांना 4ने भाग न देता 400ने भाग द्यायचा. 400ने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष. आता विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण 2016ला आपण 4ने भाग देत नाही, ही पुढची गोष्ट. आणि म्हणून आपल्याला 4ची कसोटी माहित असली पाहिजे. 4ची कसोटी काय सांगते? शेवटचे 2 अंक. 2 अंक म्हणजे त्यांच्या स्थानिक किमतींची मिळून, म्हणजे 16 या संख्येला जर 4ने पूर्ण भाग गेला, 20 या संख्येला जर 4ने पूर्ण भाग गेला, तर या संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. म्हणजे आपल्याला कसोटी माहित असली पाहिजे. म्हणजे आपला काय होतं, पूर्ण 2016ला भाग देण्यापेक्षा फक्त 16ला भाग दिला तरी पूर्ण संख्येला भाग जाणारे, ही 4ची कसोटी माहित असली पाहिजे. आणि म्हणून इथे बघा 4 चोक 16 म्हणजे 4ने 2016ला पूर्ण भाग जातो. हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा आहे, वर्षाचे दिवस 366 आहे. इथे बघा 2020 मधल्या 20ला 4 पंचे 20 पूर्ण भाग गेलाय. म्हणजे पूर्ण 2020ला 4ने पूर्ण भाग जाणारे हे सुद्धा लीप वर्ष आहे. फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा, वर्षाचे दिवस 366. इसवी सन 1900, 1900ला जर तुम्ही 400ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर 4 चौक 16 4 पंचे 20. 19ला 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही, हे अनलीप वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा, त्या वर्षामध्ये दिवस येतील 365. त्या 2000ला जर 400ने भाग दिला तर 4 पंचे 20 पूर्ण भाग गेलाय 2000ला. आणि म्हणून हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा, वर्षाचे दिवस 366. आणि म्हणून 4 पर्यायांपैकी 3 पर्याय हे लीप वर्षांचे आहे. 1 पर्याय हा अनलीप वर्षातला आहे. म्हणून इसवी सन 1900 अर्थात पर्याय क्रमांक 2 गटात बसणार नाही. बुद्धिमत्तेला आलेला प्रश्न हा गणित विषयावर आधारित आहे. तसं बुद्धिमत्तेमध्येही आपल्याला दिनदर्शिका नावाचं प्रकरण आहे, ते आपण शिकलेलो आहोत आणि त्यावर आधारित हा प्रश्न आहे. पुढे बघा, पर्याय क्रमांक 1 बासरी, पर्याय क्रमांक 2 सनई, पर्याय क्रमांक 3 पावा, पर्याय क्रमांक 4 वीणा, यामध्ये कोण गटात बसत नाही किंवा विसंगत पद ओळखायचंय आपल्याला. तर मुलांनो, बासरी तोंडाने वाजवली जाते. सनई आपण लग्नामध्ये बघतो, नवरदेव मिरवताना किंवा नवरदेवाच्या समोर सनई वादक असतात. सनई सुद्धा तोंडाने वाजवली जाते. आपण जत्रेमध्ये यात्रेमध्ये पावा विकत घेतो, पावा तोंडाने वाजवला जातो. वीणा, वीणा मात्र हातात घेऊन तिला तार असते आणि वीणा त्या पद्धतीने वाजवली जाते. सरस्वतीचा फोटो आपण अनेक कार्यक्रमांमधून बघतो. त्या सरस्वती देवीच्या हातात वीणा असते. आणि म्हणून बासरी, सनई, पावा ही तोंडाने वाजवली जाते. त्यातून आपण हवा फुंकतो, हवा फुंकल्यावरती वाजते. हवा म्हणजेच वायू,
आणि म्हणून यांना हे जे वाद्य आहेत यांना वायुवाद्य म्हणतात. वायुवाद्य. आणि वीणा याला तार असते, याला तंतुवाद्य म्हणतात. तंतुवाद्य. आणि म्हणून या ठिकाणी वीणा गटात बसणार नाही. आता मुलांना हे झालं एवढ्या प्रश्नापुरतं, परंतु तुमच्याकडे एक चार्ट वहीत लिहिलेला असला पाहिजे वायुवाद्य कोणती आहेत. वायुवाद्ये म्हणजे तोंडाने वाजवायची वाद्ये. दुसरं तंतुवाद्ये. तंतुवाद्य म्हणजे ज्यांना तार आहेत अशी सगळी वाद्ये ही तंतुवाद्य. मग वीणा, गिटार, त्याच्या सगळ्या काही तंतुवाद्य आहे. सतार ज्यांना तार लावलेली असते त्याची एक यादी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तिसरा प्रकार आहे चर्मवाद्ये. चर्मवाद्य म्हणजे ज्याला चामडं लावलेलं असतं, ढोल, ताशा, पखवाज, त्यांना तबला, यांना चामडं लावलेलं असतं, ही सगळी आहेत चर्मवाद्य. कारण आता हा प्रश्न आला, स्कॉलरशिप परीक्षेला कोणताच प्रश्न परत येत नाही, रिपीट नाही. मग बऱ्याच मुलांना वाटतं किंवा पालकांना वाटत असतं इतक्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत, त्यातले एवढे प्रश्नांची तयारी झाली आहे. मुलांना कोणताच प्रश्न कधीच रिपीट झालेला नाही. आणि म्हणून प्रश्न तोच प्रश्न आवृत्ती करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. कोणताही प्रश्न आला तरी आपल्याला तो सोडवता यावा यासाठी आपलं ज्ञान अद्ययावत असलं पाहिजे. म्हणजे फक्त एवढ्या प्रश्नापुरतं ते लिमिटेड ठेवायचं नाही, मर्यादित ठेवायचं नाही. तर वायुवाद्यांची यादी, कोणकोणती तोंडाने वाजवायची वाद्य आहेत त्याची यादी आपल्याकडे असली पाहिजे. तंतुवाद्य ज्यांना तार जोडलेली आहे अशी सगळी तंतुवाद्य आपल्याला माहीत असली पाहिजे. ज्यांना ज्यांना चामडं जोडलंय ही सगळी चर्मवाद्य आपल्याला माहीत असली पाहिजे. आणि अशी सगळी यादी आपल्याकडे असेल, आपल्या मनात असेल, तर मग कोणताही प्रश्न येऊ द्या आपल्याला भीती राहणार नाही. म्हणून शिक्षक ज्यावेळी शिकवत असतात त्यावेळी मर्यादित स्वरूपात प्रश्नांकडे बघायचं नाही. तर या अनुषंगाने कोणताही प्रश्न आला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. इतकं आपलं ज्ञान आपण अद्ययावत करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पर्याय क्रमांक 1 ताक. पर्याय क्रमांक 2 पनीर. पर्याय क्रमांक 3 लोणी. पर्याय क्रमांक 4 केक. आता ह्या सर्व पदार्थांकडे बघितल्यानंतर यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय सारखेपणा आहे आणि कोण गटात बसत नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर मुलांना ताक, पनीर, लोणी हे पदार्थ जर तुम्हाला माहिती असतील तर ताक बनवण्यासाठी दूध लागतं, पनीर बनवण्यासाठी सुद्धा दूध लागतं, लोणी बनवताना सुद्धा दुधाचा उपयोग केला जातो. आणि म्हणून वरचे 3 पदार्थ हे दुधापासून बनवले जातात. केक बनवण्यासाठी मात्र दुधाची गरज पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 गटात बसणार नाही. पुढचं उदाहरण पुन्हा दिनदर्शिकेवर. पर्याय क्रमांक 1 मे. पर्याय क्रमांक 2 जुलै. पर्याय क्रमांक 3 जून. पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट. दिनदर्शिकेमध्ये कालही आपण पाहिलं की जानेवारी ते डिसेंबर हे जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांमधील 7 महिने 31 दिवसांचे आहेत. लगेच ते फटाफट डोळ्यासमोर आले पाहिजे. 30 दिवसांचे
4 महिने आहेत. 7 आणि 4 11 झाले आणि एक महिना हा 28 किंवा 29 दिवसांचा असतो. एक महिना आणि तो महिना आहे फेब्रुवारी महिना. लीप वर्ष असेल तर त्याच्यात 29 दिवस येतात. असा हिशोब हा 12 महिन्यांचा आहे. मग यात आपल्याला कोणत्या महिन्याचे किती दिवस आहे ते पटकन सांगता आलं पाहिजे. मे महिना हा 31 दिवसांचा असतो. जुलै आणि ऑगस्ट हे लागोपाठचे महिने असे आहेत हे 31 दिवसांचे आहे आणि जून महिना 30 दिवसांचा असल्यामुळे तो गटात बसणार नाही. म्हणून नुसते महिन्यांची किती दिवसांचे किती महिने हे असण्यापेक्षा आपल्याला 9वा महिना म्हटलं की लगेच सप्टेंबर महिना आणि तो 30 दिवसांचा असं सांगता आलं पाहिजे. 7वा महिना जुलै महिना, 11वा महिना नोव्हेंबर महिना, 4था महिना एप्रिल महिना, असे क्रमवार अनुक्रमांकानुसार महिना आणि त्याचे दिवस हे आपले लक्षात असले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजे, म्हणजे पुढच्याही कोणत्याच प्रश्नांना अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न, दिवाळी, ईद, गांधी जयंती आणि चौथा पर्याय आहे नाताळ. यात गटात न बसणारं पद कोणतं? आता मुलांनो, आपण दिवाळी साजरी करतो, ईद सण मुस्लिम बांधव साजरे करतात, नाताळ आता 25 डिसेंबरला येईल, आपले ख्रिश्चन बांधव साजरे करतात नाताळ हा सण, गांधी जयंती आपण शाळेमध्ये साजरी करतो. तर ह्या 4 पर्यायांमध्ये वेगळं पद शोधण्याच्या आधी 3 पद कशी सारखी आहेत? बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो. मग दिवाळी तर हिंदूंची, ईद मुस्लिमांचं, नाताळ ख्रिश्चनांचं, मग हे कसं एकत्र, साम्य काय यांच्यामध्ये? तर दिवाळी, ईद आणि नाताळ या तिघांमध्ये साम्य असं आहे की हे धार्मिक सण आहेत, धार्मिक धर्माचे. ठीक आहे, दिवाळी हिंदू धर्मीय साजरी करतात, ईद मुस्लिम धर्मीय साजरे करतात, नाताळ ख्रिश्चन धर्मीय साजरे करतात, हा धार्मिक सण आहे. तर गांधी जयंती पूर्ण राष्ट्राचे होते, गांधी, महात्मा गांधीजी, आणि म्हणून याला राष्ट्रीय सण किंवा राष्ट्रीय जयंती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 गटात बसणार. ज्यावेळी मुलांना आपण दिवाळी, ईद, नाताळ या सणांची नावं आपल्या समोर येतात, आपलं ज्ञान इथपर्यंत मर्यादित नसलं पाहिजे. मग दिवाळी हिंदू धर्मीय, हिंदू धर्मीयांच्या देवालयाला काय म्हणतात? मंदिर म्हणतात. हिंदू धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कोणता? भगवद्गीता. कारण प्रश्न फक्त एवढ्यावरच येईल असं नाही, भगवद्गीता. मुस्लिमांच्या मंदिराला काय म्हणतात? तर मुस्लिमांच्या मंदिराला मशीद म्हणतात. त्यांचा पवित्र धर्मग्रंथ त्याला काय म्हणतात? कुराण म्हणतात. ख्रिश्चनांच्या मंदिराला काय म्हणतात? तर ख्रिश्चनांच्या मंदिराला चर्च म्हणतात. त्यांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? त्यांचा पवित्र धर्मग्रंथ बायबल. हे फक्त 3 धर्मावरच थांबून जमणार नाही. बौद्ध धर्म आहेत, अनेक धर्म आपल्या देशामध्ये आहेत, मग त्यांची मंदिरांची वेगवेगळी नावं आहे, त्यांच्या पवित्र ग्रंथांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांचे धर्मसंस्थापक वेगवेगळे आहेत. अशी सखोल माहिती आपण जेव्हा घेऊ तेव्हा मग यावर कोणताही प्रश्न आला तर तो आपल्याला अडणार नाही. आज उदाहरणार्थ मी एवढा प्रश्न घेतलाय, फक्त एवढ्या पुरतीच तुम्ही तयारी करणार असाल तर ती शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी असू शकत नाही. कारण जर हा प्रश्न एखाद्या परीक्षेला येऊन गेला असेल तर परत असाच्या असा प्रश्न कधीच येणार नाही.
म्हणून शिक्षकांनी दिलेले प्रश्न समजून घेऊन तेवढीच उत्तरं शोधण्याच्या ऐवजी त्या प्रश्नांशी संबंधित अधिक माहिती आपण मिळवली पाहिजे. आणि अशा प्रकारचा संग्रह, अशा प्रकारचं लेखन आपल्या वहीमध्ये होईल. आपण ते जेव्हा लक्षात ठेवू तेव्हा खऱ्या अर्थाने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होत असते. अनेक धर्मग्रंथानुसार तुम्ही त्यांचे पवित्र धर्मग्रंथ, मंदिर हे शोधायचे. शीख धर्मग्रंथ त्यांच्या मंदिराला काय म्हणतात, अशा प्रकारची माहिती आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे सोपा एकदम. सफरचंद, दुसरा पर्याय पेरू, तिसरा पर्याय डाळिंब, चौथा पर्याय आहे दालचिनी. बघा, सफरचंद, पेरू आणि डाळिंब आपणा सर्वांना माहिती आहे की ही फळं आहेत. सफरचंद, पेरू, डाळिंब फळं म्हणून त्यांचा गट आहे. तर दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आहे. एकदम सोपा प्रश्न होता, पण आपण सोपं म्हणून या प्रश्नाकडे पाहायचं नाही. मग मसाल्याचे आणखी कोणकोणते पदार्थ आहेत? आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन प्रत्यक्ष मसाल्याचा डबा उचकून आईकडून ती यादी करून घेतली पाहिजे. काय काय आहेत मसाल्याच्या पदार्थामध्ये? धने येतात का, मोहरी येतात का, आणखी दगडफूल येतंय, कसं असतं दगडफूल, सगळ्या मसाल्याच्या पदार्थांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. एवढंच नाही, आपलं स्वयंपाकघर म्हणजे जवळजवळ आपण वर्गात शिकणार 75% विज्ञान विषयात जे शिकतो आपण त्यातल्या 75% पेक्षा अधिक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात असतात. त्यानुसार सगळं आपण करत असतो. आणि म्हणून फक्त पुस्तकातच आपण शिकत नसतो, घरात समाजात वावरताना शिकत असतो. आपली नजर मात्र सतत त्या पद्धतीने शोध घेणारी असली पाहिजे. मसाल्याच्या पदार्थांची आपल्याकडे यादी असली पाहिजे. पुढचा प्रश्न, पहिला पर्याय भात, दुसरा पर्याय सांबार, तिसरा पर्याय आमटी, पर्याय क्रमांक 4 कढी. बघा, सगळे अन्न पदार्थ आहे, आपण यांचं सेवन करतो, आपल्या जेवणात हे पदार्थ असतात. भात, सांबार, आमटी, कढी. तरी यातल्या तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे. मुलांना सांबार पातळ असतं, आमटी पातळ असते, कढी पातळ असते. म्हणजेच हे तिन्ही अन्न पदार्थ असले तरी ते द्रव स्वरूपात असतात. त्यांना आपण द्रव पदार्थ म्हणूया. भात मात्र द्रव स्वरूपात नसतो, पाण्यासारखा पातळ नसतो. म्हणून भात या ठिकाणी गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 1 कॉलरा, पर्याय क्रमांक 2 कावीळ, पर्याय क्रमांक 3 उचकी आणि पर्याय क्रमांक 4 हिवताप. कॉलरा, कावीळ, उचकी आणि हिवताप. आता बऱ्याचदा आपण ही नावं ऐकतो, कॉलरा, हिवताप, कावीळ. मुलांना ही रोगांची नावं आहे. कॉलरा, कावीळ आणि हिवताप हे आजार आहेत, माणसाला होणारे रोग आहेत.
उचकी काही हा रोगाचा किंवा आजाराचा प्रकार नाही आणि म्हणून उचकी गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 छावा, पर्याय क्रमांक 2 पाडस, पर्याय क्रमांक 3 बछडा, पर्याय क्रमांक 4 कुत्रा. भाषा विषयातला प्रश्न आलाय. भाषा विषयात आपण पिल्लूदर्शक शब्द शिकलेलो आहोत. सिंहाचा छावा पिल्लाला म्हणतात, सिंहाला नाही. सिंहाचा छावा असतो, हरणाचं पाडस असतं, वाघाचा बच्चा किंवा बछडा असतो, कुत्र्याचं पिल्लू असतं. इथं कुत्रा आलंय. म्हणजे हे छावा, पाडस आणि बछडा हे पिल्लूदर्शक शब्द आहे. कुत्र्याचं पिल्लू असतं, कुत्रा काही पिल्लूदर्शक शब्द नाही, म्हणून या ठिकाणी कुत्रा गटात बसणार नाही. भाषा विषयाशी निगडीत प्रश्न. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 अंगठी, पर्याय क्रमांक 2 घड्याळ, पर्याय क्रमांक 3 बांगडी, पर्याय क्रमांक 4 नथ. अंगठी आपण बोटात घालतो, बांगडी स्त्रिया हातामध्ये घालतात, नथ स्त्रिया नाकामध्ये घालतात. मुलांनो, अंगठी, बांगडी आणि नथ हे दागिने किंवा अलंकार आहेत. अलंकार. घड्याळ काही अलंकार म्हणून आपण वापरत नाही, ती आपली गरज असते, ती गरजेची वस्तू म्हणून वापरतो, म्हणून या ठिकाणी घड्याळ गटात बसणार नाही. आणखी एक 4-5 प्रश्न पाहून आपण वर्गीकरण मधला दुसरा घटक आकृत्या तिकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 डोके, पर्याय क्रमांक 2 यकृत, पर्याय क्रमांक 3 आतडे, पर्याय क्रमांक 4 मूत्रपिंड. विज्ञानाचा प्रश्न आहे हा. विज्ञानामध्ये आपण जेव्हा शरीराचे अवयव शिकतो मुलांनो, त्यावेळेस बाह्येंद्रिय आणि आंतरिंद्रिय हा घटक आहे आपल्याला. म्हणजे बाह्य अवयव आणि शरीराच्या आतले अवयव. बाह्य इंद्रिय त्याला आपण कान, नाक, डोळे, हात, पाय हे जे आहे हे बाह्य इंद्रिय आहेत किंवा बाह्य अवयव आहेत. आणि आंतरिंद्रियामध्ये कोण येतं? आंतरिंद्रियामध्ये येते अन्ननलिका, यकृत, आतडी, मूत्रपिंड म्हणजे किडनी. हे सर्व आंतरिंद्रिय आहेत, शरीराच्या आतली आंतरिंद्रिये. डोके काही आंतरिंद्रियामध्ये येत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक हे बाह्य इंद्रियात येईल, बाह्य अवयवामध्ये येईल डोके, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 नर्तक, पर्याय क्रमांक 2 गायक, पर्याय क्रमांक 3 वादक आणि पर्याय क्रमांक 4 गवंडी. तीन कोणत्या पदांमध्ये साम्य ते शोधायचे? नर्तक म्हणजे नृत्य करणारा, नाचणारा, गायक म्हणजे गीत गाणारा, गाणी गाणारा, वादक म्हणजे वाद्य वाजविणारा, मग तो तबला वादक, ढोलकी वादक, पेटी वादक,
म्हणजे मुलांना नर्तक, गायक आणि वादक हे तिघेही कलाकार आहेत. त्यांच्या हातामध्ये, अंगामध्ये कला आहेत, कलाकार. आणि गवंडी हा भिंती रचतो, घर बांधतो, हा कारागीर आहे, कलाकार नाही, कारागीर. याला कारागीर म्हणतो आपण. हा कारागीर आहे. आणि म्हणून या ठिकाणी गवंडी गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 1, फाईल. पर्याय क्रमांक 2, पेन्सिल. पर्याय क्रमांक 3, टेबल. आणि पर्याय क्रमांक 4, वही. यात कोण गटात बसणार नाही? तर मुलांनो, आपण नेहमीच बघतो फाईल, पेन्सिल आणि वही या स्टेशनरीच्या वस्तू आहेत. स्टेशनरी. टेबल हा स्टेशनरी मध्ये येत नाही. त्याचा उपयोग करून आपण लेखन करणं, साहित्य ठेवणं, ही स्टेशनरी ठेवणं हे करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी टेबल गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 1, घोटा. पर्याय क्रमांक 2, टाच. पर्याय क्रमांक 3, पंजा. पर्याय क्रमांक 4, तळवा. यामध्ये कोण गटात बसणार नाही? मुलांना, घोटा पायाला असतो, टाच पायालाच असते, तळवा पायाला असतो, पंजा मात्र हाताला असतो. पंजा. म्हणजेच घोटा, टाच, तळवा हाताचा जो असतो त्याला तळहात म्हणतो आपण, तळवा नाही म्हणत. पायाचा असतो तळवा, हाताचा तळहात म्हणतो. आणि म्हणून हे पायाचे अवयव आहेत, तर पंजा हा हाताचा अवयव आहे. म्हणून पंजा गटात बसणार नाही. पुढे पर्याय क्रमांक 1, पाऊस. पर्याय क्रमांक 2, गारा. पर्याय क्रमांक 3, वर्षा. पर्याय क्रमांक 4, पर्जन्य. जर भाषेमधले आपले समानार्थी शब्दांची चांगली तयारी झालेली असेल तर मुलांना पाऊस म्हणजेच पर्जन्य, पर्जन्य म्हणजेच वर्षा, हे समानार्थाचे शब्द आहे. पाऊस, पर्जन्य आणि वर्षा यांच्यात समान अर्थाचे शब्द म्हणजे एकच आहे. गारा त्याच्याशी निगडीत नाही, गारा वेगळा शब्द आहे. म्हणून गारा गटात बसणार नाही. पुढे पर्याय क्रमांक 1, जांभळा. पर्याय क्रमांक 2, करडा. पर्याय क्रमांक 3, हिरवा. पर्याय क्रमांक 4, नारंगी. खर तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की सर, सगळी रंगांची नाव आहे. जांभळा रंग असतो, करडा रंग असतो, हिरवा रंग असतो, नारंगी रंग असतो, मग या तिघांमध्ये काय साम्य शोधायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेल्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. आणि त्या इंद्रधनुष्यातील 7 रंगांची नावं लक्षात ठेवण्यासाठी क्रमाने, ज्या क्रमाने ते रंग असतात
त्या क्रमाने नावं लक्षात ठेवण्यासाठी आपण एक सूत्र पाहिलेलं आहे, तानापिही निपाजा. तानापिही निपाजा यावरून इंद्रधनुष्यातले 7ही रंग 1 2 3 4 5 6 7. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा, पारवा पांढरा नाही, जा म्हणजे जांभळा. हे इंद्रधनुष्यातले रंग आहे 7. मग जांभळा हे बघा इंद्रधनुष्यातला रंग, नारंगी इंद्रधनुष्यातला रंग, हिरवा इंद्रधनुष्यातला रंग, करडा हा रंग इंद्रधनुष्यामध्ये नसतो, म्हणून या ठिकाणी करडा रंग गटात बसणार नाही. म्हणजे सगळी तर रंगांची नावं आहेत, परंतु इंद्रधनुष्यातले रंग आणि इंद्रधनुष्यात नसणारा रंग हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 भूकंप, पर्याय क्रमांक 2 सुनामी. सुनामी येते, समुद्रात मोठमोठ्या लाटा येतात. समुद्र किनाऱ्याच्या कडेची जेवढी घरं असतील, झाडं असतील, ते उद्ध्वस्त होतात, नुकसान होतं, त्याला सुनामी म्हणतो आपण. तिसरा पर्याय पूर आणि चौथा पर्याय आहे अपघात. विज्ञानाशी संबंधित प्रश्न. मग आपल्याला कळालं पाहिजे की भूकंप पृथ्वीच्या पोटात ज्या हालचाली होतात ज्वालामुखीच्या, त्यामुळे भूकंप होतो. सुनामी समुद्राला येते, तिथे नुकसान होतं, नदीला पूर येतो, महापूर येतो, त्यामुळे नुकसान होतं. म्हणजे मुलांनो, भूकंप, सुनामी आणि पूर त्या नैसर्गिक आपत्ती आहेत, मानवाच्या हातात आहे नाही असं नाहीये, पण माणूस त्याला काही करू शकत नाहीये, त्या नैसर्गिक आपत्ती आहे. तर अपघात हा मानवाच्या चुकीमुळं, तेवढ्या तात्पुरत्या चुकीमुळं होणारा अपघात आहे, अपघात गटात बसणार नाही. ही तात्कालिक चूक आहे. नैसर्गिक आपत्तीला सुद्धा माणूसच जबाबदार आहे, पण तो एका दिवसाचा नाही, हजारो वर्षांपासून आपण जे काही गोष्टी, जंगलतोड असेल, वातावरणातले बदल आपल्या वागण्या बोलण्यामुळे होत असेल, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येते, पण ते तात्कालिक कारण जे आहे अपघाताचं, म्हणून अपघात या ठिकाणी गटात बसणार नाही. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती हे विज्ञानात जे आपण शिकलेलो आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. कितीही प्रश्न घेतले मुलांनो, वेगवेगळे जनरल नॉलेज, विज्ञान, भूगोल, इतिहास, प्रत्येकाचं आपलं ज्ञान चांगलं असेल तर हे प्रश्न अवघड जाणार नाही. तुम्हाला खूप प्रश्न घेण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यासाठी विचार कसा करावा हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आता वर्गीकरण या घटकातील दुसरा भाग जो आहे तो आहे आकृत्या. शब्दसंग्रहाप्रमाणेच या ठिकाणी प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले असतील, हे 4ही पर्याय आकृत्यांचे असतील. त्या आकृत्यांमध्येही आकृत्या वेगवेगळ्या असतील, पण त्या 3 आकृत्यांमध्ये तुम्हाला साम्य शोधायचं आहे आणि एक आकृती मग वेगळी पडणार आहे. हे साम्य शोधताना तुम्हाला काय करावं लागेल, तर आकृत्यांची रचना आणि आकार याचा नीट विचार करावा लागेल. की आकृत्यांची रचना कशी आहे, त्यांचा आकार कसा आहे, याचं तुम्हाला पहिल्यांदा बारकाईने निरीक्षण करावं लागेल. आकृत्यांची रचना, त्यांचा आकार, आकारात काय काय बदल होत गेलाय, आकृत्यांचा आतील भाग, त्यांच्या आतील भागात काय काय आहे, रेषा आहेत, वाढत चालल्याय, कमी होत चालल्याय, घटीवत दिशेने फिरताय, प्रतिघटीवत दिशेने फिरताय, त्याच्या आतमध्ये रेषा आहेत, बिंदू आहेत, रेषा आहेत, बिंदू आहेत, चिन्हे, त्यांची संख्या, किती संख्या आहे त्यांची,
आणि त्यांचं स्थान, स्थान म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणी आहेत त्या रेषा. आकृतीत बघताना आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब कधी कधी असू शकतं. आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब. आरशामध्ये आकृती कशी दिसते, तर डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. तर पाण्यामध्ये काय होतं, वरचं डोकं खाली, म्हणजेच पाण्यामध्ये वरची बाजू खाली दिसते आणि आपोआप खालची बाजू वर जाते. तर आरशामध्ये दिसताना हा डावा अंगठा जो आहे, आरशामध्ये आकृती, हे बघा, ही डावी बाजू उजवीकडे जाईल आणि ही उजवी बाजू डावीकडे जाईल. ही आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आकृत्यांमध्ये घटिवत, म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरणारी आकृती, आणि प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने. आकृतीमधली जी चिन्ह असतात ती घड्याळाचा काटा 12 वरून 1 2 3 अशी फिरतात कधी कधी. तर प्रतिघटिवत म्हणजे कधी कधी विरुद्ध दिशेने फिरतात. तर आपल्याला या 5 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. आकृती, वेगळी आकृती शोधताना 3 आकृत्यांमध्ये साम्य कसं, या 5 मुद्द्यांनुसार शोधायचं, म्हणजे आपोआप वेगळी आकृती आपल्या लक्षात येईल. तर काही उदाहरणं आपण बघूयात आकृत्यांची. पहिला प्रश्न एकदम सोपा आहे. चार पर्यायांमध्ये 4 अक्षर दिलेली आहेत, वाय, एन, डब्ल्यू आणि झेड. तर कोणतं अक्षर गटात बसणार नाही ते आपल्याला ओळखायचं आहे, आणि अतिशय सोपं आहे. आता याच्यामध्ये निरीक्षण काय करावं लागेल तुम्हाला, की वाय हे अक्षर आता किती रेषांपासून बनलेलं आहे बघा. आपण मगाशी मुद्दे बघितले, रेषा, बिंदू, चिन्हे. तर वाय हे अक्षर काढताना 1 2 आणि उभी 1, 3 रेषा मला वापराव्या लागल्या. एन काढताना 1 2 3, 3 रेषांचा उपयोग करावा लागला. डब्ल्यू काढताना मात्र 1, खालून वरती 2, वरून खाली 3 आणि 4, 4 रेषांमुळे ही आकृती बनली. तर झेड साठी सुद्धा 3 रेषा लागलेल्या आहेत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 हे 3 पर्याय 3 रेषांनी बनलेली अक्षर आहेत. तर पर्याय क्रमांक 3 मधला डब्ल्यू हा 4 रेषांनी बनलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 गटात बसणार नाही. प्रश्न सोपा आहे अवघड आहे हा भाग नाहीये मुलांना. तुम्हाला वाटेल की खूप सोपा प्रश्न आहे, आम्हाला येतोय. आपल्याला सोप्या प्रश्नाकडून अवघडाकडे जायचंच आहे, परंतु प्रश्न सोडवताना काय विचार करायचा आहे तो विचार महत्वाचा आहे. हा प्रश्न सोपा होता, मग हे झालं, या विचाराकडून आपल्याला पुढे गेलं तर अवघड प्रश्नही सोपे वाटतील.
बघा, 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत. यातला कोणता पर्याय गटात बसत नाही हे आपल्याला ओळखायचं आकृत्यांमध्ये. आता अशा प्रकारचे चिन्ह, अशा प्रकारचे बाण बरीचशी मुलं गोंधळून जातात. मुलांना काय करायचं, सगळे पर्याय ना पर्याय क्रमांक 1 सारखे करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा जो बाण आहे, हा जो वक्र आहे, त्या आकृतीचा हा वक्र, ही आकृती अशी फिरवायची की ती हिच्यावर तंतोतंत बसली पाहिजे. मग मला हे जे आहे ते इथं आणायचंय, म्हणजे मी ही आकृती अशी फिरवणार. ही आकृती अशी फिरवली तर मग तो पान इथं येतो का, हे याच्यावर जुळतं का, सारखं बसतं का, ते चेक होईल. आणि हे तपासताना मी ही आकृती अशी फिरवली, हा भाग इथे आला, वर्तुळ वर्तुळावर आलं, हा बाण पण इकडे फिरला, याच्यावर आला, आणि बरोबर हा भाग इथे गेला. ह्या दोन्ही आकृत्या मॅच झाल्या. मग मी तिसरी आकृती, आता हे हा जो वक्र आहे तो इथं आला पाहिजे, ती आकृती मला अशी फिरवावी लागेल. ती अशी फिरवली की बरोबर ती याच्यावर आली की हा बाण पण असा फिरणार आहे, तो इथे येईल, आणि हा बाण बरोबर याच्यावर. मग आता मी ही आकृती फिरवतो, ती अशी फिरवावी लागेल. ती अशी फिरवली की हे बरोबर येतंय, परंतु हा बाण मात्र असा न होता तो विरुद्ध दिशेला जेव्हा मी फिरवेल तेव्हा त्या बाणाचं टोक तिकडे जाईल. हे जुळेल याच्याशी, हेही टोक जुळेल, परंतु आतला बाण असा होणार नाही. ही आकृती फिरवल्यानंतर तो पूर्व दिशेला होणारे, हा पश्चिम दिशेचा बाण आहे. ही आकृती याच्यावर तंतोतंत जुळणार नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 गटात बसणार. बघा, मगाशी होता प्रश्न त्याच्यापेक्षा थोडासा अवघड वाटणारा प्रश्न, परंतु पर्याय क्रमांक 1 सारख्या सर्व आकृत्या आपण केल्या तर मात्र आपल्याला लगेच ही आकृती मनातल्या मनात फिरवून बघितली आपण, फक्त फिरवताना त्या पद्धतीने फिरवायची की ही बाजू याच्यावर आली पाहिजे, तंतोतंत जुळल्या पाहिजे. पर्याय क्रमांक 4च्या आतल्या बाणाची दिशा विरुद्ध होते, तंतोतंत जुळत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 गटात बसणार नाही. 4 आकृत्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्यातली कोणती आकृती गटात बसत नाही हे आपल्याला बघायचं. बघा, काय निरीक्षण आहे तुमचं, काय लॉजिक तुम्ही लावू शकता, त्याच्यावरून आपल्याला कळेल की कोणती आकृती गटात बसत नाही. आता या आकृतीमध्ये रेषा काही सरळ आहेत आणि काही वक्र रेषा आहेत, त्यावरून आपल्याला भाग करायचे.
पहिल्या आकृतीमध्ये बघा, ही आणि ही दोन वक्र रेषा आहेत आणि दोन सरळ रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये एक, दोन, तीन वक्र रेषा आहेत आणि एकच सरळ रेषा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ह्या दोन सरळ रेषा, ह्या दोन वक्र रेषा. चौथ्या आकृतीमध्ये ह्या दोन सरळ रेषा आहेत, तिरक्या असल्या तरी सरळ रेषांमुळे बांधल्यात आणि दोन वक्र रेषा आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1, दोन सरळ, दोन वक्र. पर्याय क्रमांक 3, दोन सरळ रेषा, दोन वक्र रेषा. पर्याय क्रमांक 4 मध्ये दोन सरळ रेषा, दोन वक्र रेषा. इथं मात्र तीन वक्र रेषा आणि एकच सरळ रेषा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी गटात बसत नाही. पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आपण आकृतीच्या वक्र रेषा, सरळ रेषा, आपण मुद्देच बघितले, रेषा, बिंदू यांचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचं. पुढचा प्रश्न. बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. यातली कोणती आकृती गटात बसत नाही? आता या ठिकाणी इथं हे चिन्ह असं आपण बघतो, याला तिकडे त्रिकोण आहे, याला अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह बदललेली. मग काय झालंय नेमकं ते आपल्याला शोधायचं आहे. तर मुलांना यातून फक्त एका चिन्हाचं नीट निरीक्षण केलं तरी कळतं. इथे त्रिकोण बघा कसा आहे, इथे त्रिकोण बघा कसा आहे, इथे त्रिकोण बघा कसा आहे, आणि इथला त्रिकोण बघा कसा आहे. तर इथला त्रिकोण शिरोबिंदूच्या बाजूने त्या रेषेवर टेकलेला आहे, तर बाकीचे 3 त्रिकोण पायाच्या बाजूने रेषेवर टेकलेले आहे. फक्त एवढ्या एका निरीक्षणातून बाकीच्या चिन्हांचा विचार करावा लागत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा हे 3 त्रिकोण पायाच्या बाजूने रेषेला छेदलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 मधला त्रिकोण शिरोबिंदूच्या बाजूने रेषेला छेदलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 गटात बसणार नाही. पुढची आकृती.
विद्यार्थी मित्रांनो, इथे आकृती तुमच्या समोर काढत असल्याने समजून घ्यायला फार सोपं होतं, पण जेव्हा डायरेक्टली एखादा प्रश्न आपल्या समोर असतो तेव्हा समजून घेणं अवघड असतं. या ठिकाणी दोन गोष्टींवरून आपल्याला वेगळी आकृती लक्षात येते, तीन गोष्टींमध्ये साम्य येतं. कानाची आकृती बघा, कान. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यांच्यामधले कानाचे भाग समान आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये कानाचा हा भाग बघा, हा वेगळा दिलेला आहे. त्याच्यानंतर डोक्यावरचे जे केस दाखवलेले आहेत 1, 2, 4 मधले सारखे, पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळे आहेत. ही आकृती तुमच्या समोर मी काढतोय म्हणून आणखी समजायला सोपं होतंय. ज्यावेळेस डायरेक्ट आकृत्या समोर येतात त्यावेळेस त्यांच्यातला फरक लक्षात येत नाही. शेवटचा प्रश्न आपण आजच्या तासाला बघूया आकृतीचा. वेगळी आकृती ओळखा. यात कोणती आकृती गटात बसत नाही असा प्रश्न जर विचारला तर घाई घाईमध्ये बरेच मुलं सांगतात पर्याय क्रमांक 4 गटात बसत नाही आणि उत्तर चुकतं. का बरं बसत नाही असं विचारलं तर ते म्हणतात इथे एक भाग रंगवला, इथे एक भाग रंगवला, इथे एक भाग रंगवला आणि इथे 2 भाग रंगवले. असं त्यांचं दिसणारं कारण असलं तरी ते चुकीचं आहे. का? तर मुलांनो, किती भागापैकी किती भाग रंगवले ते समजणं महत्वाचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये एकाच आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत, 1, 2, 3, 4 आणि 4 समान भागांपैकी एक भाग रंगवला, एक म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे पाव भाग रंगवला. इथे सुद्धा आकृतीचे 1, 2, 3, 4 4 समान भाग केले, 4 भागांपैकी एक भाग रंगवला म्हणजे पाव भाग रंगवला. इथे आकृतीचे 1, 2, 3, 4, 5, 6 6 समान भाग केले, 6 भागांपैकी एक भाग रंगवला. बघा इथं 4 पैकी 1, 4 पैकी 1, 6 पैकी 1 म्हणजे याला म्हणायचं 1/6. 1/6 भाग रंगवला. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 पैकी 2 भाग रंगवलेत. विद्यार्थी मित्रांनो, 8 पैकी 2 याचाच अर्थ होतो 4 पैकी 1. 8च्या निम्मे 4, 2च्या निम्मा 1. 4 पैकी 1 म्हणजेच इथेही पाव भाग रंगवलाय. 4 पैकी 1 म्हणजेच 8 पैकी 2 रंगवावे लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 यांच्यामध्ये पाव भाग रंगवलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये 1/6 भाग रंगवला आहे
म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आकृती गटात बसणार नाही. आणि म्हणून नुसतेच रंगवलेले भाग पाहायचे नाही, तर किती भागापैकी किती रंगवलाय हे समजून घेणं महत्वाचं आहे. प्रश्न कसे सोडवावेत हे समजून तुम्ही घ्यावं असा माझा आजच्या तासाला हेतू होता. खूप छान लक्ष देऊन पूर्ण तासभर ज्यांनी ज्यांनी तास बघितला, समजून घेतलं, त्या सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आमचे पुन्हा एकदा संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब गुंड साहेब यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आमचे तंत्रस्नेही मित्र संदीप पावशे सर यांचं अनमोल असं सहकार्य लाभतं, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.